या बॉलवरती ताकद आणि पॉवर वापरली जाते. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय हा पहिला चौकार. तिसऱ्या चेंडूवरती चौकार लगावलाय फलंदाज जितेश राऊत या फलंदाजानं. अगदी लोअर फुल टॉस होता. पायावरती चेंडू आढळला जातोय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. कुठल्याच प्रकारची धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 5 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढलाय. वॅकंट एरियामधून गोलुईच्या वेगानं चेंडू फरार होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि जितेश राऊतच्या बॅटमधून येतोय हा या षटकातील दुसरा चौकार. पाच चेंडू आतापर्यंत आपण बघतो फेकून झालेत आणि 9 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यामध्ये 2 चौकारांचा देखील समावेश आहे आणि दोनही चौकार हे जितेश राऊत या फलंदाजाच्या बॅटमधून आलेत. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू आता चांगला चेंडू परफेक्ट रित्या डिलिव्हर झालाय. ऑफ साईडला चेंडू टपलवण्याचा प्रयत्न होता शेवटच्या चेंडूवरती, पण इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलंय ते बिनबाद 9 या धावसंख्येवरती. चला जरा स्पीडअप करा पंच. इथून दुसरा गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती चिंटू. चिंटू विश्वकर्मा सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. सामना हा 5 षटकांचा आहे. पहिलं षटक हे P1 पॉवर प्ले 1चं षटक होतं आणि या षटकामध्ये आपण बघितलं तर 9 धावा या धावफलकावरती लागल्यात त्या बोनकोडे 11 बोनकोडे टीमच्या. दुसरा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटनं डेरवली व्हिलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवरती. चिंटू पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि तिथून मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय हा दणदणीत चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पार्थ चंदनच्या बॅटमधून मात्र आला हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या बिनबाद 13 धावा. तत्पूर्वी संदीपजी पाटील बोरले टीमचे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. इथून मात्र बॅट कट नशिबाची 7 मिनिटे फलंदाज पार्थ चंदन या फलंदाजाला बॅट कटच्या स्वरूपात चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक या षटकातील येतोय हा दुसरा चौकार. दोन चौकारांच्या मदतीने आता 17 धावा धाव फलकावरती लागल्यात त्या बोनकोडे टीमच्या. अगदी फ्लिक केलाय ऑन साइडला फ्लिक केलाय चेंडूला आणि फ्लिक काय पॉवरफुल होतं. ताकद काय होती या फ्लिक मध्ये. चेंडू जाईल पुण्याच्या सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक येत आहेत या षटकातील हे 3 चौकारांची हॅट्रिक इथून साध्य होती. ती फलंदाज पार्थ चंदन या फलंदाजाची चौकारांची हॅट्रिक लगावली आहे. चांगली फलंदाजी या मॅच मध्ये त्याची मात्र पाहायला मिळते. टोटल धावा लागल्या त्या धावफलकावरती 21 धावा. बिनबाद 21 अशी आक्रमक सुरुवात या ठिकाणी बोनकोडे 11 बोनकोडे टीमची मात्र आपण या मॅच मध्ये बघतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं चिंटू. चिंटूचा हा चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक
बॉलवरती पोहोचतोय, अगदी फेकी अचूक झाली आहे. इथून मात्र एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये, सिंगल धाव फक्त मिळते आणि सिंगलच्या मदतीनं 22 धावा, 22, लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे बोनकोडे टीमची. नेक्स्ट बॉल. या बॉलवरती सरळ बॅटनं फटका खेचलाय, परंतु फिल्डर बॉलवरती पोहोचतोय. इथून धक्का क्रमांक पहिला लागतोय. फलंदाज जितेश राऊत होईल या ठिकाणी बाद. इथून मात्र पहिला धक्का मिळालाय. फलंदाज बाद झालाय जितेश राऊत, ज्याने 6 चेंडूंचा सामना खेळला आणि आपल्या टीमसाठी मात्र 8 धावसंख्येचं योगदान दिलंय. नवीन बॅटर मैदानात येतोय. इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या पोझिशन साठी विघ्नेश पाटील. या षटकातील शेवटचा चेंडू आता बाकी आहे. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज चिंटू. चिंटूचा फुलटॉस चेंडू, फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि इथून मात्र रनआउट. काय घडतंय या मॅच मध्ये? अगदी मी तर म्हणेन या सिंगल रन घेण्याची काहीच गरज नव्हती या खेळाडूला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या परफेक्ट हातामध्ये गेला होता. थोडस लक्ष विचलित झालं आणि इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा लागतोय. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. तिसरा गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती फहीम. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. 2 षटके इथून संपले. 2 षटकारांच्या अखेरीस धावा लागल्यात त्या बोनकोडे टीमच्या धावफलकावरती. 22 धावा आणि 2 विकेट देखील गेल्यात. 2-2-2, 22 धावा आणि 2 विकेट. तिसरा षटक घेऊन येतोय फहीम. पहिला चेंडू फहीमचा, ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतो चेंडूवरती. चेंडूची फेकी देखील अचूक झाली आहे. इथून एक सिंगल धाव मिळते आणि सिंगल धावेच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय ते 23 धावा संख्येवरती. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकामध्ये कितपर्यंत बोनकोडे टीमचे खेळाडू मात्र मजल मारतायत ते पाहणं गरजेचं असेल. एक फायटिंग टोटल की एक मोठी टोटल. हा चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय अगदी कमी उंची मिळाली आहे सुदर्शन सर या चेंडूला. लोअर राहिला अगदी चेंडू, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची मात्र झाली आहे सांगता. 23 धावा या धाव फलकावरती लागल्यात. फहीम राईट आर्म ओव्हर द विकेटनं. फहीमचा हा चेंडू लॉफ्टेड केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि 2-2 क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पलीकडे. येतोय हा या षटकातील पहिला चौकार. सत्तावीस धावा या धाव फलकावरती लागल्यात. 3 चेंडू या षटकातील फेकून झालेत. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅटचा फ्लो फार चांगला होता. बॅटच्या रडार मध्ये जर चेंडू आला असता तर काहीतरी वेगळं घडलं असतं, परंतु क्षेत्ररक्षक गोलंदाजानं फलंदाजाला मात्र या चेंडूवरती चकवलाय
आणि इथून निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. फहीमचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू जबरदस्त फटका लगावलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथून फक्त एक सिंगल धाव मिळते. सिंगल धाव मात्र इथून मिळते आणि सिंगल धावेच्या बरोबरीनं 28 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. उर्वरित या षटकातील आपण बघतोय हा शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. फहीमनं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल. लोअर फुल टॉस ऑन साइड. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. चेंडूची फेकी देखील चांगली झाली आहे. इथून देखील एक सिंगल धाव मिळते आणि सिंगल धाव्यांच्या मदतीनं 29 धावा या धाव फलकावरती लागल्यात आणि इथून तिसरं षटक मात्र संपलंय. 3 षटक संपले सुदर्शन सर. 29 धावा प्रत्येक षटकामागे 10 ची सरासरी आपण बघतोय. 29 आहेत. 9.80 ची सरासरी प्रत्येक षटकामागे ठेवली आहे ती बोनकोडे 11 बोनकोडे टीमनं. चला टीम मीटिंग घेऊ नका, जरा जेवढं तुमच्या कडून जेवढं स्पीडअप करता येईल तेवढं स्पीडअप करा. नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती चिंटू विश्वकर्मा, ज्याने पहिलं षटक देखील सुदर्शन सर चांगलं टाकलं होतं. अवघ्या त्यानं आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा 13 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा पहिला चेंडूवरती पहिला चौकार. आणि तत्पूर्वी नेक्स्ट मॅच ज्यांच्या आहे तलेखर मुरुड आणि त्यांच्या विरोधात वाकलन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हुकच्या स्वरूपात आला हा चौकार. नेक्स्ट बॉल. आणखी चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी मात्र थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि इथून मात्र ज्या ठिकाणी एक धाव होती तिथून मात्र 2 धावा या कंप्लीट केल्यात. ते म्हणजे फलंदाज पार्थ चंदन या फलंदाजानं. नेक्स्ट बॉल. अगदी फुल टॉस होता आणि पायावरती चेंडू आदळतोय. इथून मात्र LBW च्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. चांगली फलंदाजी करून पार्थ चंदन इथून होईल बाद. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती मोहसिन. 35 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. मागील बाद होणारा फलंदाज आपण बघितला तर पार्थ चंदन हा सलामीला आलेला फलंदाज आणि चांगली बॅटिंग केली आपण बघितलं तर. टोटल धावा जमवल्या त्यानं 22 धावा त्याने आपल्या टीमसाठी जमवल्यात. आता नवीन बॅटर येतोय मैदानावरती मोहसिन. हा चेंडू जबरदस्त वेगाने चेंडू फेकलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू हाताला लागतोय आणि तिथून मात्र एक सिंगल धाव होते कंप्लीट. सिंगल धाव मात्र मिळते आणि सिंगल धाव्याच्या बरोबरीनं 36 धावा धाव फलकावरती लागल्यात. तर 3 विकेट गेल्यानंतर बोनकोडे 11 बोनकोडे टीमच्या या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज विनीत दळवी. विनीत दळवीसाठी नेक्स्ट बॉल. विनीत दळवीनं हा चेंडू ऑन साइडला मारलाय. इथून थोडसा मिसफील्ड झालाय. क्षेत्ररक्षक 2-2 त्या ठिकाणी तैनात होते. दोघांनाही चकवून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पल्लीकडे. येतोय हा चौकार. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल तलेखार मुरुड आणि वाकलन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी प्लीज टॉस बॉक्स मध्ये या.
4 धावा मात्र या ठिकाणी मिळाल्यात. 4 धाव्यांच्या मदतीनं 40 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू आता या षटकातील बाकी आहे. हा चेंडू अगदी चांगला फटका या चेंडूवरती मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि इथून झेल ड्रॉप झाला वाटतं. एक सिंगल धाव मात्र मिळते. सिंगल धावेच्या बरोबरीनं 41 धावा या धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र चौथं षटक संपलंय. 24 चेंडू आतापर्यंत 24 चेंडूचा खेळ झालाय आणि 41 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील आपण या सत्रातील आता शेवटचं षटक बाकी असेल. स्लॉग ओव्हरचं हे षटक असेल. या षटकासाठी कोणता गोलंदाज हा गोलंदाजी मार्कवरती येईल? नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल जय बजरंग तळेकर ब आणि त्यांच्या विरोधात आयांश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. नेक्स्ट मॅच आहे तुमची आणि विनंती असेल आपण देखील स्पीडअप करा. भूमी 11 मांडा टीम थोडंसं स्पीडअप करा. आम्ही वारंवार विनंती करतोय कारण थोडासा उशीर झाला आजच्या या आपल्या मॅच स्टार्ट व्हायला आणि आज आपल्याला 3 मॅच एक्स्ट्रा देखील खेळवायचे आहेत. ते लक्षात घेऊन आपण जरा स्पीडअप करा. शेवटचं षटक आता मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकासाठी येतो गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती अशोक एडे. स्लॉगवरचा षटक आहे. पहिला चेंडू अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. इथून मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होईल बाद. फलंदाज झालाय बाद. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती रनआउट. अगदी आपण बघितलं तर 41 धावा या धावफलकावरती लागल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. या 5 षटकामध्ये मी मगाशीच म्हटलं होतं एक फायटिंग टोटल कमीत कमी उभी करण्याची मनस्थिती आणि टॅलेंट बोनकोडे टीमकडे देखील आहे आणि त्या दिशेने त्याने आता वाटचाल देखील केली आहे. 41 धावा या धावफलकावरती लागल्यात. हॅलो. इथे संधी आहे आणि चेल मात्र टिपलाय. सफलता मात्र अर्जित केले यावेळेस अशोक एडे या गोलंदाजानं. पहिली षटक आपण पाहिलं जगन पाटील 9 धावा दिल्या होत्या. चिंटू विश्वकर्मानं 2 षटकं टाकली. खरं तर पहिल्या षटकामध्ये त्यानं 13 दिल्या होत्या. फहीमनं 7 दिल्या. चिंटू परत टाकलं 12 धावा दिल्या. चिंटूनं 25 धावा दिल्यात आतापर्यंत. परंतु शेवटचं षटक ज्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये खरं तर आक्रमक खेळ नेहमीच पाहायला मिळतो फलंदाजांचा. परंतु त्याच वेळेला इथे फलंदाज बाद होताना दिसलेत. महाकाळ बैलाचे मालक वाकण संघाचे पुरस्कर्ते अक्षयजी मुंडे कोळखे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. ओव्हर द स्टंप्स न फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि ही धाव मात्र कंप्लीट झाले. एक सिंगल रन येत आहे. पहिली धाव या षटकामधील. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती स्कोर कार्डवर 42-42. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली झाली होती. पार्थ चंदन 22 धावांची खेळी. जितेश राऊत नेहमीच आक्रमक खेळ पाहायला मिळतो परंतु 2 चौकार मारून तो बाद झाला होता. विघ्नेश पाटील तर अगदी स्वस्तात परतला. हो यावेळेस मात्र सोडून दिला होता चेंडू परंतु कदाचित 3 स्टंप्स दाखवले होते फलंदाजांना परंतु लेग स्टंपच्या बाहेरून गेला आणि त्याच कारणास्तव इथे व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना परंतु ही रिस्क असते फलंदाजाला. अशा पद्धतीनं चेंडू स्टंप्स दाखवणं विकेट दाखवणं आणि जजमेंट घेत सोडणं. कधी कधी चेंडू थोडासा कट सुद्धा होऊन स्टंपवर लागू शकतो. ओव्हर द स्टंप्स ना
चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वळवलाय बाहेरच्या बाजूला हा चेंडू. डॉट बॉल. कमालची गोलंदाजी अशोक गेडेनं खरं तर फलंदाजांना एडं केलंय आतापर्यंत जर विचार केला तर. आणि या निर्धाव चेंडूनंतर धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली आहे ती. चांगला फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. बोनकोडे 11 बोनकोडे टीमसाठी मात्र एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळतोय सागर चांदच्या बॅटमधून. इथून मात्र चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. चांगला फटका. हो, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. बॉल पहा कुठे आलाय. कव्हर पॉइंटला दुसऱ्या रनचा प्रयत्न. रिस्क उचलली गेली. इथे लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावर जाऊया. आमचे साथी गुणसंख्या लेखक 48 धावा धावफलकावर. 49 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. 49 रन्स टू विन. आणि टार्गेट असेल भूमी 11 मांडा संघासमोर. तर टॉस केला जाईल. जय बजरंग तळेखार ब विरुद्ध अयांश 11 जी स्पोर्ट्स वाकळण. तगडी फाईट पाहायला मिळेल. हॅलो, चला. जय बजरंग तळेखार ए आणि एका बाजूने असेल अयांश 11 जी स्पोर्ट्स वाकण. दोन्ही कॅप्टनला आपण बोलूया टॉससाठी लवकरात लवकर. तळेखार टीमचा कॅप्टन बघा मुरुडवरून हा संघ बिलॉंग करतो आणि आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो. दोन्ही कॅप्टन आहेत. करण पवार यांच्या शुभ हस्ते इथे आम्ही टॉस करत आहोत. बेस्ट ऑफ लक. सामना 5 षटकांचा राहील. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि बॉल फुटला तर डेड, म्हणजे जे षटका असेल तर रन नसेल, विकेट असेल तर विकेट नसेल, डेड बॉल. एक एक रिव्ह्यू विमर आणि रनआउटसाठी तुम्हाला राहील. तर टॉस इथे होतोय शुभ हस्ते. वाकड आणि तळेकार. काटा कॉल आणि टॉस जिंकलाय तळेकर. फक्त मला निर्णय सांगा तुमचा काय असेल. बेस्ट ऑफ लक. दोघांना शुभेच्छा असतील या लढतीसाठी. बघा वाकण संघाचा या ठिकाणी खरं तर केतन मात्र नाही आहे. खरं तर त्याची नक्कीच कमी राहील, कारण तो सध्या राष्ट्रवादी चषक घाटकोपर स्पर्धा खेळतोय. परंतु तळेखार संघ जर नव्याने या परिसरामध्ये तुम्ही खेळताना पाहता. किंजल ट्रॉफी खेळला आणि आज या ठिकाणी खरं तर I-11 चषक या स्पर्धेमध्ये त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये लगेचच मांडा संघ आपली पहिली जोडी दाखल करा. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. तो रोशनजी पाटील यांचा. धन्यवाद दीपकजी पाटील. अयांश 11 जी स्पोर्ट्स वाकण संघाचे पुरस्कर्ते कोलके गावचे युवा उद्योजक, ट्रान्सपोर्ट बिझनेसचे खरं तर ते ओनर आहेत. आणि अक्षय मुंडे त्यांना आपण इथे बोलूया व्यासपीठावर. अक्षय मुंडे आला असता तर या प्लीज. आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. भूमी 11 मांडा खरं तर आपण पाहिला टिटवा परिसरातील हा संघ आहे. आणि एका बाजूने खेळतोय बोनकोडे 11 बोनकोडे. बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहता. आणि टार्गेट आहे या मैदानाच्या आतमध्ये बोनकोडे संघासमोर सेट केलंय. धावांचा पाठलाग करायचा आहे तब्बल 49. 9.80 च्या सरासरीने मैदानामध्ये पुढे जायचं आहे. खरं तर या मॅचमध्ये बोनकोडे 11 बोनकोडे या संघाला नवी मुंबईचा आणखीन एक संघ, पहिला संघ आपण पाहिला लेटेस्ट चॅम्पियन घनसोली, त्या संघाने पराभूत केलं होतं पवन 11 चेंदगे मोडवली या टीमला. आणि त्यानंतर मात्र अक्षय मुंडे वेलकम आईये. अक्षय खरं तर प्रसाद घरचा मोठा फॅन आहे जावळ्याचा आणि अनेक असे तो संघ नेहमी पुरस्कृत करत असतो. अयांश 11 जी स्पोर्ट्स वाकण, कालच त्यांचा आम्हाला मेसेज मिळाला की वाकण संघ उद्या त्यांच्या नावाने खेळेल आणि त्यांची उपस्थिती. अक्षय या आपण व्यासपीठावर आपलंही स्वागत. पहिल्या षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला आहे या ठिकाणी.
मोहन दीक्षित समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे केतन आणि त्यांच्या बरोबरीने अशोक. केतन आणि अशोक. यस मिस्टर धोनी आमचे ऑफिशियल पंच संतोषजी चौधरी या ठिकाणी सिग्नल देत आहेत. पॉवर प्ले ऑन झालाय आणि पहिले सायकलचे मानकरी खरं तर संतोष चौधरी सर मैदानामध्ये आहेत आणि सिग्नल झाला त्यांच्याकडून ग्रीन. डाबाला सुरुवात. फर्स्ट बॉल. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बॉल खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये त्या ठिकाणी विसावलाय. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे आणि मोहन दीक्षितची ही गोलंदाजी तुम्ही मैदानामध्ये पाहताय. 49 धावा तुम्हाला वाचवायच्यात. 49 रनचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे आणि जर का तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला खरं तर जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा चांगली फिल्डिंग या इनिंगमध्ये करावी लागेल. यॉर्कर लेनचा बॉल हलक्या हाताने ढकलला. बॉलला मिड ऑनला. क्विक सिंगल वेगवान थ्रो आपण पाहिला. सर्व खेळाडू अगदी ॲग्रेसिव्ह झाले होते, अटॅकिंग मोडमध्ये आले होते आणि इथे सिंगल मिळाली. एक करणारी मोहन दीक्षित हा गोलंदाज आहे बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा आणि बोनकोडे 11 बोनकोडे संघ म्हटला की ओंकारजी नाईक यांचा आवाज आपण उल्लेख करूया. दमदार असं खरं तर योगदान देणारे हे व्यक्तिमत्व. व्यावसायिक क्रिकेटमध्ये नेहमी त्यांचा आवाज उल्लेख केला जातो कारण त्यांच्या नावाने मात्र अनेक वेळा आपण बरेचसे खेळाडू मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहिले आणि इथे मोहन दीक्षित तयार. इथे बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट हिट हा फटका आहे. लॉंग ऑफमध्ये फिल्डर बॉलपर्यंत पोहोचले. चांगली फिल्डिंग. अगदी चांगला स्ट्रोक होता स्ट्रेट हिट ज्याला अतिशय सुरक्षित फटका मानला जातो. तो फटका त्यांनी त्या ठिकाणी खेळला होता परंतु रन मिळाले. एकच्या मदतीने मात्र धावा आल्या फलकामध्ये. आता बिनबाद 2. टार्गेट जरी छोटं असलं तरी या मॅचमध्ये नक्कीच रंग भरण्याचा प्रयत्न करतील बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे हे गोलंदाज. डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर बॉल जरूर होता पण टप्पा पर्यंत खाली राहिला. विकेटचा या ठिकाणी खरं तर या क्लायमेटचा सध्या या गुलाबी थंडीचा थोडासा ॲडव्हान्टेज मिळतोय फील्डिंग करणाऱ्या टीमला. असंच काहीतरी चित्र तुम्ही पाहताय I-11 चषक 2023 या स्पर्धेमध्ये. प्रकाश शोतातील रायगडमधील खरं तर ही पहिली नाईट स्पर्धा आहे. दरवर्षी हा मान या खरं तर आमच्या आयोजकांना मिळतो आणि सातत्याने ही स्पर्धा डेरवली नगरीमध्ये तुम्ही सुरुवातीला पाहताय आणि आज अंतिम रात्र या स्पर्धेची. नाईट फॉर्मॅट. नाईट क्रिकेट डे क्रिकेट खूप फरक जाणवतो. फक्त पंच केला बॉलला. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉलचा पाठलाग करता 3 फिल्डर आणि बॉलला थांबवलंय. 2 धावा येतील या चेंडूवरती. 2 रनने मात्र संघ पुढे जाईल. धावसंख्येत वाढ होईल. एकूण धावा लागल्या धाव फलकावरती 4. बिनबाद 4 विदाउट लॉस. खरं तर एकही गडी बाद न होता 4 धावा आलेल्या आहेत. बघा नेक्स्ट मॅच तळेखार टीमने टॉस जिंकला आणि वाकण संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. आणखीन एक मोठी लढत, बिग फाईट. परंतु अंतिम सामना जो राहील आजच्या रात्रीतला तो खऱ्या हाताने खरं तर गोरसई आणि त्याचबरोबरने चांबारली. ॲडव्होकेट परमेश पाटील खरं तर पेण विभागातील एक नामवंत समालोचक स्पर्धेचा आनंद घेतात. आज 24 लाईव्ह इव्हेंटला मात्र खरं तर या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळेल. बघा लाईव्ह चार्ट सुरू आहे आणि त्या लाईव्ह चार्टमध्ये देखील अनेक कमेंट्स इथे येतात. या स्पर्धेबद्दल प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय पाहतोय. बघा षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही 45ची गरज येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 4 षटकामध्ये 45 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्या आहेत. खरं तर लाईव्ह चार्ट सुरू झालं की बैलगाडा शर्यत क्षेत्रात जास्त चर्चा होतात सध्याच्या घडीला. कारण आजकालचा तरुण जो नेहमी क्रिकेटच्या मैदानात आपण पाहत आहे ते जास्तीत जास्त या ठिकाणी शर्यती क्षेत्रामध्ये देखील सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर प्रसिद्धीचं हे माध्यम आहे बैलगाडा शर्यत क्षेत्र आणि टेनिस बॉल क्रिकेट. मोठ्या संख्येने युवकांची खरं तर ओढ या क्षेत्राला लागली. बघा सेकंड ओव्हरमध्ये थोडं स्पीडअप करा प्लीज. बोनकोडे 11 बोनकोडे संघाला विनंती आहे आपण थोडं स्पीडअप करा.
बॉलिंग मार्क पती येतोय या ठिकाणी सागरचंद आलाय. सागरचंदचा पहिला बॉल इथे आपण पाहिला. खरं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि निर्धाव चेंडू. तुम्हाला आठवलं असेल खरं तर अंडर-19 भारतीय संघाचा विश्वचषक जिंकणारा संघनायक उन्मुख चंद भारताचा होता, परंतु सध्या खरं तर अगदी विदेशामध्ये तो नक्कीच रिप्रेझेंट करतो अमेरिकन क्रिकेट टीमला. एज लागले, मागे बॉल चाललाय आणि खराब फिल्डिंग. आउटफील्ड या मैदानाची फास आहे. भरपूर वेगाने बॉल चाललाय. लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. खरं तर या फटक्यांची गरज आहे. राहुल शेट्टी त्याने केलेली फलंदाजी आपण पाहिली पहिल्या सामन्यामध्ये. 15 मध्ये आय थिंक 32 केल्या होत्या आणि त्या खेळाडूने शेवटपर्यंत उभा राहत मात्र त्या ठिकाणी धावांचा पाठलाग केला. खरं तर धावा सेट केल्या असं म्हणावं लागेल, कारण पहिली बॅटिंग त्या संघाच्या वाट्याला होती आणि तिथून मात्र चांगला केली. ते कव्हर्स मध्ये हा फटका आहे, अफलातून फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून हा गॅप शोधला आणि भरपूर वेगाने बॉल त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर गेला चौकाराला. अशोक एडे हा खेळाडू आहे. लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि धावा आल्या धाव फलकावरती तब्बल बिनबाद 12 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा मागे चाललाय बॉल. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या मधून अगदी डीप मध्ये फिल्डर आहेत, बॉलचा पाठलाग करतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. जेव्हा तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट कराल तेवढा प्रेशर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती वाढेल आणि तोच प्रयत्न या दोन्ही फलंदाजाने या मॅचच्या दरम्यान केलाय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पारगाव तर्फे मड भूमी 11 मांडा संघाला शुभेच्छा. रघुनाथजी बगाड सामन्याचा आनंद इथे घेतात. यॉर्करचा प्रयत्न, टोक रशर यॉर्कर आणि इथे फलंदाज बाद. लेग बिफोर द विकेट, LBW आउट. बघा हिरामन भोसले सर आहेत मैन अंपाच्या भूमिकेमध्ये. तीच आमचे स्क्वेअर लेग पंच संतोष दादा चौधरी आणि एका बाजूने आमचे रायगड पंच कमिटी असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पाटील सर. उद्या सकाळी त्यांना 9ला मानगाव पोस्को खरं तर इथे पोहोचायचं आहे आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया. सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं खरं तर प्रोफेशनल झालं आहे, प्रत्येकाला रोजगार मिळतो आहे. मी खरं तर आवर्जून उल्लेख करेल, रायगड आणि ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल होत आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं अगदी मैदानाच्या बाहेर जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार मिळतो आहे. एका बाजूने समालोचक, पंच, स्कोरर आणि त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट टीम किंबहुना जे खेळाडू ज्या संघामध्ये खेळत आहेत त्यांना देखील खरं तर त्याचा फायदा होतोय. कारण महाराष्ट्राचा बाईक सम्राट म्हणून केतन म्हात्रेला उपाधी मिळाली. तब्बल 32 बाईक या खेळाडूच्या नावावरती राहिल्या आणि 4 4 व्हीलर या टेनिस बॉल क्रिकेटने दिल्या. आज 13वी बाईक पटकावली रजत मुंडेने खरं तर घरच्या स्पर्धेमध्ये. इथे फुलर लेनचा बॉल आहे. नवीन आलेला फलंदाज चिंटू विश्वकर्मा, मांडा संघाचा हा खेळाडू चिंटू विश्वकर्मा. डॉट बॉल आला आणि 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती आतापर्यंत 14, अजूनही 35 ची गरज. 18 चेंडूमध्ये 35. बघा, स्पीडअप करा, फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या, शॉर्ट टीम मीटिंग करा. आता वारंवार या सूचना आम्हाला कराव्या लागतील कारण अंतिम रात्र आहे. अगदी ॲक्युरेट टायमिंगमध्ये आम्हाला ही स्पर्धा इथे संपन्न करायची आहे. काल 3 वाजता खरं स्पर्धा संपन्न झाली, कालची 3री रात्र, आणि ज्यामध्ये जय हनुमान मोठा खांदा ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मारली तो संघ सुपर 4मध्ये गेला आणि त्याच्या अगोदर दुसऱ्या रात्रीमध्ये मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई हा संघ सुपर 4मध्ये गेला आणि पहिल्या रात्रीमध्ये जय मल्हार क्रिकेट संघ वाशिवली हा संघ सुपर 4मध्ये गेला. थोडं स्पीडअप करा. 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज येतोय पार्थ चंदन हा खरं तर इथे गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये आला. चला अक्षय मुंडे प्लीज या. अयांश खरं तर 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघाचे पुरस्कर्ते आहेत अक्षय मुंडे कोळखे, त्यांचं इथे आगमन. समोर स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन फलंदाज आहेत केतन भाकरे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. 18 मध्ये 35 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलेलं आहे. भरपूर चांगली मॅच. फ्लायटेड बॉल टाकलाय आणि इथे मात्र
त्याला खोदून काढायचा होता आणि बॉल मात्र चालला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. सिंगल रन मिळेल या बॉलवरती. आता समीकरण आपण पाहिलं तर 17 मध्ये तब्बल 34ची गरज. 17 चेंडू आणि 34 धावांचं हे समीकरण. मुरुड मधला कर्जत तळेकर संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कटर बॉलचा वापर करतोय. बघा काय व्हेरिएशन. लेदर क्रिकेटमध्ये जशी गोलंदाजी केली जाते तशी ही गोलंदाजी आपण पाहत आहे पार्थ चंदन याच्याकडून. आणि त्याची बॉलिंग ऍक्शन सांगते तो लेदर क्रिकेटर असावा आणि तो चांगला लेदर क्रिकेट देखील खेळतोय. बघा बॅकफुटला गेले, स्लाइस केला बॉलला, पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका आणि इथे मागे चालला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा आल्या. ओव्हर थ्रो. बॅकअप आहे त्यामुळे 2 धावा असतील. 2 रन आल्या. कॅल्क्युलेशन इथे मात्र बदलेल. यावेळेस आपण पाहिलं खरं तर आता संघ पुढे चालला. आता 15 मध्ये करायच्या तब्बल 32. 15 बॉल आणि 32 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा इथे नियम आहे. बघा वेट अँड वॉच. परंतु कटर बॉलचा वापर आणखीन एक डॉट बॉल. खरं तर या ठिकाणी आपण पाहत आहे कौतुक करावं लागेल पार्थ चंदन या गोलंदाजाचं. त्याच्याकडे गती कमी आहे परंतु टप्पा चांगला आहे, व्हेरिएशन आहे. तो बॉलला फिरवतोय आणि खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र इथे अडचणी वाढतात. कटर बॉलचा वापर होतोय. लेग कटर बॉल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी होतोय. त्याचा हा खरं तर डाव्या हाताचा अँगल. पुन्हा एकदा फिरवलाय बॉलला आणि इथे जास्त बाहेर चालला आणि पंचांनी वाईट सांगितलं. बघा वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. रिव्ह्यू असेल रनआउट आणि बिमरसाठी. लक्षात असू द्या प्रत्येक संघाला सूचना आणि एकच रिव्ह्यू राहील. वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. रनआउट आणि बिमरसाठी रिव्ह्यू दिला जाईल आणि पंच संतोष चौधरी सर सांगतात वाईट बॉल. आमचे खरं तर रायगडमधील कर्जतचे सालवड गावचे दिग्गज पॅकर गणेश कदम साहेब हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालले. त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिला फलंदाज चिंटो विघ्नेश पाटील त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक. त्यांनी पकडला झेल आणि इथे मात्र हा दुसरा धक्का बसला भूमी 11 मांडा या टीमला. या स्पर्धेमध्ये आज अंतिम रात्रीमध्ये खरं तर आपण पाहताय 8 संघ आणि ज्यामध्ये फक्त 2च रायगडचे संघ आहेत. एक म्हणजे चांभारली आणि दुसरा म्हणजे तळेकार. बाकी 6 संघ आहेत ठाणे जिल्ह्यातील आणि या संघांना इथे खरं तर अगदी निमंत्रित करण्याचं काम जर कोणी केले असेल तर आमचे आयोजक या ठिकाणी खरं तर आपण पाहता सूरजजी शेलके आणि विजयजी बालाजी त्यांचे सर्व सहकारी त्यांनी मात्र आज या संघांना इथे इन्व्हाइट केलं आणि खऱ्या अर्थाने सर्व हे क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक वेळ होती, एक काल होता खरं तर रायगडचे 8 संघ ज्यामध्ये आपण नेहमी पाहायचो खरं तर दिगोडे, सावळे, पारगाव, दापोली, सावळा असेल खरं तर आपण पाहिला नावा या संघांची दहशत, कामोटे, मुरबी हे संघ आपण एका लॉट्समध्ये पाहायचो. परंतु आज आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये संघ देखील या ए लॉट्समध्ये खेळतात आणि एका बाजूने चांभारली या संघाचं मी खरं तर विशेष कौतुक करेन. आजही त्यांची दहशत आपण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत आहे. या षटकातील काही बॉल बाकी आहेत आणि इथे आपण पाहिलं समीकरण आहे 13-31. ऑन साइड मध्ये हा फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली, प्रयत्न चांगले होते अगदी डीप स्क्वेअर लेग मधून इथे मात्र क्षेत्ररक्षक आले होते 30 सर्कलच्या वर्तुळामध्ये. सेफ लँडिंग बॉल झाला आणि या ठिकाणी धावा आल्या तब्बल 2. आता 12 मध्ये 29 समीकरण. 12 चेंडू आणि 29 धावा हे कॅल्क्युलेशन आता मैदानामध्ये आलं. बघा इथून थोडासा अडचणी वाढतील बॅटिंग करणाऱ्या मांडा संघाच्या वाट्याला. भरपूर लांबचा प्रवास करून हा संघ या स्पर्धेमध्ये इथे दाखल झालाय. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. चर्चा सुरू झाली खरं तर आता बैलगाडा शौकीन रायगड क्रिकेटचा खरं तर रॉस टेलर म्हणून ज्याला संबोधलं जातं तो अतिशय चांगला खेळाडू कलुंद्रे गावचे प्रवीण घरत यांचे इथं आगमन. तर त्यांना विनंती असेल प्रवीण या पण व्यासपीठावरती. खूप दिवसानंतर प्रवीण यांची उपस्थिती. 12 बॉल 29, 12 चेंडू आणि 29 समीकरण. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी सॅकिंग एंडवरती केतन भाकरे आणि त्यांच्या बरोबरीने जयेश राजे. बॉलिंग ट्रॅकमध्ये आहेत गोलंदाज मोहन दीक्षित. फर्स्ट बॉल या षटकातला आहे
लो फुल टॉस गती होती, इथे मात्र बॉल चालला त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, डीप मधून फिल्डर येते तोपर्यंत 2 धावा आल्या. तिसरा रनचा प्रयत्न नाहीये. लेग बाईज बघा किती गती होती या बॉलमध्ये, अगदी पायाला लागून बॉल त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला गेला आणि तिथून 2 धावा आल्या. धावा कशा का होईना येणे गरजेचे आहेत आणि इथे मात्र या 2 धावा आल्या. पहिल्या रात्रीपासून अंतिम रात्रीपर्यंत रन चेस करताना बऱ्याच संघांना अडचणींना सामोरं जावं लागलं या मैदानावरती, या विकेटवरती. इथे डॉट बॉल होतोय. मोहन दीक्षित ज्याने पहिलं षटक हाताळलं, लगातार 2 फ्रेश बॉलर वापरले दुसऱ्या तिसऱ्या षटकासाठी, परंतु सेकंड स्पेल खरं तर पुन्हा एकदा 5 रन केलं मोहन दीक्षितला आणि त्याने मात्र आता या ठिकाणी कमबॅक केलंय. शेवटचे बॉल असतील या ठिकाणी 10, विजयासाठी तब्बल 27ची गरज. 10 चेंडू आणि 27 धावांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. बघा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. इथून जर का 1-2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. प्लेड ऑन. अगदी आपण पहिला बॅटला स्पर्श करून बॉल विकेटमध्ये आदळला आणि अजून एक धक्का बसला भूमी 11 मांडा या टीमला. ऑन स्क्रीन तुम्ही पाहणार आहात. खरं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने हा खेळाडू बाद झालाय, फुलर लेनचा बॉल आणि डायरेक्ट क्लीन बॉल झालेत बघा. आणि इथून मात्र हा धक्का बसला भूमी 11 मांडा टीमला. चला लगेच नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला आणि हा सामना संपेल तेव्हा तळेकर टीम लगेच आपण मैदानात ताबा घेऊन मात्र फिल्डिंग स्वीकारा. अजून एक मोठी लढत तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुरुड अगदी रायगड जिल्ह्याच्या टोकावरती असणारे खरं तर हा परिसर, हा जिल्हा, हा तालुका, रायगड जिल्ह्यातील हा तालुका आणि त्या तालुक्यातील तळेखार गावचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये इथे खेळताना पाहायला मिळेल. जयेंद्रभाई मुंडे आमचे खरं तर यशस्वी उद्योजक आणि क्रिकेट खेळाडू खोलके गावचे, ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. लीडिंग एज लागली, बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या मांडा टीमला. खेळाडू बाद झालाय फईम. अप्रतिम कमबॅक. मी मगाशी उल्लेख केला, पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत रन चेस करताना अडचणींना सामोरं जावं लागलं, परंतु ज्यांच्याकडे क्षमता त्याने धावांचा पाठलागही केला हे देखील विसरता कामा नाही आहे. आणि इथे आता पडझड सुरू झाली. मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना अगदी आपण पाहिला पवन 11 चेंद गेम वळवली, संघ पराभूत झाला. आता इथे देखील धावांचा पाठलाग करायचा, फक्त 49 आणि हा आव्हान आता डोंगरा एवढा मोठा वाटू लागलाय भूमी 11 मांडा या टीमच्या फलंदाजांना. नवीन आलेला खेळाडू नौशाद अन्सारी. नौशाद अन्सारी मात्र मैदानामध्ये चाललाय आणि त्याच्या बरोबरीने सलामीवीर केतन भाकरे. केतन बाद झालाय माफी असावी. जयेश राजे आणि नौशाद अन्सारी हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती. मोहन दीक्षित विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. इथे ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेगला बीट करून चाललाय बॉल मागे आणि अगदी पंच सतर्क त्या ठिकाणी होते आमचे संतोष चौधरी सर. 1 रन आली. सिंगल डबलने इथे कोणताही प्रकारचा दबाव पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या संघावरती. तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील आणि आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 7-26 7 चेंडूमध्ये 26 रनची गरज. मांडा संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. 7 बॉल आणि 26 धाबा. मोहन दीक्षितांचा पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र फटका फसलाय. अजून एक धक्का. जयेश राजे हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. बघा आता 49 धावांचा पाठलाग करायचा होता आणि इथे आतापर्यंत धावा आल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 23. आता येणारे असतील 6 बॉल, विजयासाठी तब्बल 26 रनची गरज. येणाऱ्या खरं तर बुधवारी कोलके गावामध्ये खरं तर 30,000 प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक 15,000 असे 8 संघांची स्पर्धा असेल. एका दिवसासाठी 8च संघांना इथे संधी दिली जाईल. जयेंद्र मुंडे यांच्या माध्यमातून ते आयोजन तुम्हाला कोलखे नगरीमध्ये पाहायला मिळेल. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार? भूमी 11 मांडा हा संघ टिटवा खरं तर त्या परिसरातून आलेला आहे. लांब वरचा प्रवास करून हा संघ इथे दाखल झालाय. मोठी स्वप्न त्यांनी आपल्या खरं तर संघासाठी पाहिली या स्पर्धेमध्ये, परंतु आतापर्यंत त्यांच्या वाट्याला आल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त अडचणी.
लास्ट मॅच आजच्या रात्रीतला अंतिम सामना राहील तो म्हणजे धनेश 11 जय बजरंग गोरसई बी विपक्ष राज वॉरियर्स वेताळदेव चांबारली. बिग फाईट. एका बाजूने असेल भावेश पवार, त्याच्या समोर असेल रजत मुंडे, सूरज केने असेल तर दुसऱ्या बाजूने असेल खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी योगेश जांभळे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारे हे दोन्ही संघ आहेत. राज वॉरियर्स चांबारली आणि त्याच्या बरोबरीने असेल जय बजरंग गोरसई बी धनेश 11. चला 6 चेंडू आणि 26ची गरज. गोलंदाजी मार्कवरती आहेत या ठिकाणी विघ्नेश पाटील, नवीन फलंदाज निशांत मिरकुटे आणि त्यांच्या बरोबरीने नौशाद अन्सारी. नौशाद स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. हा देखील फटका फसला. शॉर्ट फायनलचा फिल्डर बॉलच्या खाली आलाय. झेल मात्र सुटली. सेफ लँडिंग बॉल झाला आणि 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि 2 रनच्या मदतीने आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 बॉल विजयासाठी 24ची गरज. म्हणजे सुदर्शन या मॅच मध्ये मांडा संघाला जिंकायचं असेल तर किमान 4 षटकार हे खेळावेच लागतील आणि अशा खरं तर गुलाबी थंडीमध्ये हे फटके खेळणं म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा राहील या खेळाडूंसमोर. या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. वाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आता 5 मध्ये 23. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. सध्या घाटकोपरमध्ये आपण पाहिलं राष्ट्रवादी चषक सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये बरेचसे आपले स्टार खेळाडू सहभागी झाले. केतन देखील तिथे खरं तर व्यस्त आहे त्या स्पर्धेमध्ये. परंतु इथे डेरवली नगरीमध्ये फुल टॉस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. मागे बॉल चालला, फक्त सिंगल आली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. राज वॉरियर्स खरं तर चांबारली संघाचे पुरस्कर्ते अक्षरात धुमाल त्यांचा हा संघ आहे आणि त्यांचा आपण करूया इथे सरचे स्वागत. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा खरं तर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 22ची सिंगल एक्स्ट्रामध्ये भर पडेल आणि आणखीन 1 रन ॲड होईल. फक्त आणि फक्त या सामन्याच्या आता औपचारिकता शिल्लक राहिली कारण 2 नवी मुंबईचे संघ आता या स्पर्धेमध्ये नक्कीच आपली ताकद आजमावत आहेत. आणि बघा इथे संघनायकाचा योग्य निर्णय. लॉंग स्टॉपला मागे एक फिल्डर उभा केलाय डीप थर्डमॅनला, जेणेकरून एखादा वाईड बॉल चौकार रोखायचा असेल तर तो प्रयत्न त्यांनी केला सुरुवात केलाय. वेगवान चेंडू, तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस बॉल आणि आणखीन एक डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. बघा इथे या षटकातील आता 2 बॉलचा खेळ बाकी आणि समीकरण आपण पाहिलं तर जवळजवळ 21 अवघड असे हे आव्हान आणि 99.99% 49 धावांचा बचाव करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत या ठिकाणी बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे हे खेळाडू. लास्ट बॉल बाकी आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण होईल या मॅचची आणि सामन्यावरती मजबूत पकड मिळवली ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये बोनकोडे 11 बोनकोडे संघाने. केतन मात्रे नाही या टीममध्ये, परंतु वाकणचे सर्व स्टार आहेत. बाकी जीतला तुम्ही पाहणार आहात, अविनाशला तुम्ही पाहणार आहात, खरं तर हे सर्व खेळाडू ऋषीला तुम्ही पाहणार आहात आणि संपूर्ण खेळाडू उद्देश पाटील असेल, त्यानंतर किरण म्हात्रे असेल. खरं तर या खेळाडूंचा तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. परंतु हा सामना इथे जिंकला आहे तो म्हणजे बोनकोडे 11 बोनकोडे संघाने मोठ्या मार्जिनने पराभूत केलंय. एका मोठ्या फरकाने एक ताकदवर संघ भूमी 11 मांडा या संघाला पराभूत केलंय. बघा थोडीशी घाई झाली, लेट आले, त्यामुळे कदाचित खरं तर संघाला अडचणीला देखील सामोरं जावं लागलं आणि हा सामना जिंकला. चला नेक्स्ट मॅच. तळेकार टीम फिल्डिंग लावून घ्या आणि वाकण संघ जीत भाई आपण प्लीज खेळाडू कक्षामध्ये या. अजून एक मोठी लढत आजच्या रात्रीतली तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आयन्श 11 जीजी स्पोर्ट्स वाकण विपक्ष जय बजरंग तलेखार ए. सामनावीर या सामन्याचा 10 चेंडूमध्ये 22 केल्या आणि 1 षटक टाकला आणि 1 गडी बाद केला. तो पार्थ चंदन ठरला या सामन्याचा सामनावीर. कोकण रेल इथून मात्र मार्ग होतोय कोकणाकडे. सोमटणे स्टेशनच्या अगदी आपण बाजूला आहोत. पार्थ चंदन ठरला या सामन्याचा सामनावीर. चला पार्थ या आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय अमर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच
खरं तर प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आम्ही देणार आहोत या ठिकाणी पार्थ चंदन या खेळाडूला. नवी मुंबईमधला खरं तर एक चांगला ऑलराऊंडर, या सामन्याचा सामनावीर, ज्याने 22 धावा केल्या बॅटिंग करताना आणि एका षटकामध्ये 10 धावा खर्च करत एक गडी बाद करणारा पार्थ ठरलाय सामनावीर. चला पार्थ या आणि आपला सन्मान स्वीकारा. लगेचच आपण इथे पुढच्या मॅचकडे जात आहोत आणि पुढच्या मॅचमध्ये पहिला आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल दीपकजी पाटील यांचा. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. तर जाऊया नेक्स्ट मॅचकडे. दोन संघ समोर आपल्याला पाहायला मिळतील. आयांश 11 जी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरोधामध्ये जय बजरंग तळेकर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मुरुड तालुक्यामधील संघ. दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली परिसरामधील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला होईल सुरुवात. तर लवकरात लवकर मॅच चालू करण्यासाठी प्रयत्न करा. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तळेखार, दुसऱ्या बाजूला वाकळण, हे दोन संघ आमने सामने आलेत. खेळाडू कक्षामधून कोणी चेअर्स घेऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे, ते त्यांच्यासाठी आहेत, त्यांना बसण्यासाठी आहेत. त्या प्रेक्षकांना विनंती आहे. चला खेळाडू कक्षामध्ये चेअर्स द्या आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आयांश 11 जी स्पोर्ट्स वाकण टीम कडून जीत बोईर आणि या त्याच्या साथीला ऋषी बोईर. तळेगार संघ आपला 12th मॅन पाठवा आपण. यस, पहिलं षटक. पाऊल प्लेच्या पहिल्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर मात्र
तळेकर टीम कडून तेजस काटकर. राऊंड स्टम्प्सला बॅकवर्डला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि फास्ट स्लिप कडे मात्र हा चेल. पहिलाच बॉलवर मोठा हादरा इथे मात्र सहन करावा लागेल. आयांश 11 GG स्पोर्ट्स वाकण टीम सलामीवीराला शून्यावर गमावतोय. ऋषी भोईर बॅक टू द पवेलियन. राऊंड स्टम्प्स गोलंदाजी करतोय तेजस काटकर. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी दिली होती, बाउन्स दिला होता, अपरकट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे आपण पाहिलं शॉर्ट दरम्यान कडे हा सोपा झेल देऊन मात्र तो बाद झालाय. खराब सुरुवात झाली. अगोदरच आपण पाहिलं तर टीम मध्ये केतन मात्र आलेला नाहीये. राष्ट्रवादी चषक खेळतोय आणि कुठेतरी ती एक मी तर म्हणेन संधी असेल ती तळेकर संघाला. केतन म्हात्रेचं स्क्वॉड मध्ये नसणं. सध्याच्या घडीचा बायकर मॅन, 32 बाईक्स, 4 4 व्हीलर, एवढी कमाई केलेला हा खेळाडू. परंतु आज एक मोठी स्पर्धा तो खेळतोय. जाऊया गोलंदाजाकडे पुन्हा एकदा. तेजस जितेशसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये होता. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपर कडे. दुरूनच खरं तर चिडचिड करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु अँगल क्रिएट करतोय गोलंदाज तेजस काटकर. एज लागले, बॉल चाललाय तो अगदी थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि सरळ चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांकरता धावसंख्येला सुरुवात होत असताना धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय तो जितेशच्या बॅटमधून आलेल्या या चौकारानं. जितेश भोईर, दुसऱ्या बाजूला जीत भोईर. तेजस काटकरला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली होती. ऋषी भोईरला मात्र त्यानं बाद केलं होतं. मुरुड तालुक्यामधील हा संघ आहे. यंदाच्या वर्षी किंजल ट्रॉफी मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू होता यावेळेस. समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला, बॉल बीट करून गेला, पटकन कळलंच नाही जितेशला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला गोरसई संघ पाहायला मिळेल. अकुटप्प्याचा बॉल पूल केलाय. संधी आहे परंतु थोडासा अंदाज मात्र चुकलाय स्क्वेअर लेग फिल्डरचा. जास्त पुढे गेला आणि तदनंतर पुन्हा मागे फिरून पाहत होता, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तोपर्यंत 2 धावा सुद्धा मिळाल्या त्या वाकण संघाला. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. जीत भोईर नॉन स्ट्राईक एंडलाय. हेच करावं लागेल तळेकर संघाला. जीतला स्ट्राईक पासून रोखावं लागेल. आतापर्यंत तरी त्याला स्ट्राईक मिळू दिली नाहीये. यावेळेचा हा फटका, पुलचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाहूया तिथे धावा किती मिळतील. यस पंच इशारा करत असताना मॅक्झिमम नाव षटकार येतोय. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. जितेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. टोटल 12 वर 12 रन बोर्ड. 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला शुभेच्छा येतात समीर पवार, प्रिन्स फोटोग्राफी, वयाळ. आई 11 तेरवली चषकाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 12 धावा. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकाला मात्र होईल सुरुवात. स्वप्नील काटकर, तो सुद्धा राऊंड स्टम्प्स न आलाय. जीतनं पहा बॉल ढकललाय अगदी सिली मिड ऑफ कडे. सिंगल येते. एकेरी धावेनं सुरुवात तर केले त्यानं. जीत भोईर मोठं नाव आहे. वाकण टीम घडवले खरं तर या नावानं. केतन म्हात्रे, जीत भोईर, अगोदर मोतीराम आपण पाहिले. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू कबस. जितेश भोईरच्या बॅट मधून येतोय
हा खणखणीत असा चौकार. चौकारांना टोटल मात्र पुढे सरकेल. 17 ओव्हर बोर्ड 17 धाबा. थोडासा बाहेर पिच केला होता मी तर म्हणेन, थोडा रूम दिला होता तो गोलंदाज स्वप्नील काटकरनं आणि त्याचाच फायदा मात्र उठवला तो जितेश भोईर. हार्ड हिट बॅटर आहे आणि आज मात्र थोडीशी संधी वरच्या क्रमांकावर मिळाले आणि त्याचा फायदा मात्र उठवत असताना चांगल्या धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येताना दिसल्यात. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने बॉलला काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सुंदर रनिंग पट्टी विकेट. या 2 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. हळूहळू चांगली इनिंग डेव्हलप करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो जितेश भोईर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून 2 वेळा डबल्स आल्यात आणि अशा पद्धतीनं धावसंख्येला आकार मात्र दिलाय, कारण ऋषी भोईर शून्यावर बाद झाला होता. अकुटप्प्याचा बॉल, पूलचा फटका, बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. दुसरा हादरा अयांश 11 जीजी स्पोर्ट्स वाकण टीमला. जितेश भोईर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला सूरज शेडगे करवी आणि 2 हादरे दिलेत ते वाकण टीमला. चौथ्या क्रमांकावर अविनाश भोईर येतोय. अयांश 11 जीजी स्पोर्ट्स वाकण टीम कडून. पहिल्या दिवशी आपण पाहिले या स्पर्धेच्या जय मल्हार वाशिवली हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई उरण पूर्व विभागामधील संघ क्वालिफाय झालाय आणि कालच्या दिवशी आपण पाहिलं जय हनुमान मोठा खांदा हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. हो, जबरदस्त बॉल होता. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळेस मात्र. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केले तळेकार संघानं आणि बॉलिंग चांगली होते. विशेषतः काही 1-2 चेंडूंचा अपवाद वगळला. राऊंड स्टम्प्सनं अगदी प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना यावेळेचा ही बॉल हुक करण्याचा प्रयत्न नाही, कनेक्ट झाला. आणखीन एक वेगवान बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. उसळी दिली होती यावेळेस मात्र स्वप्नील काटकरनं आणि उभं ठेवलं त्या अविनाश भोईरला. 2 चेंडू त्याला बिलकुल समजलेच नाही, कळलेच नाही स्वप्नीलचे हे चेंडू आणि दुसरं षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त झालंय. या ओव्हरमध्ये स्वप्नील काटकरनं धाबा दिल्या त्या 7. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर अयांश 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघ 2 बाद 19 धावा. 19 लॉस ऑफ 2 विकेट. स्पीडअप करत राहा. आज थोडंसं उशिरानं चाललोय या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर आज पहिली मॅच उशिरानं सुरुवात झाली. चेंज द गेम वडवली ब संघ उशिरा पोहोचला होता. खरं तर अनेक ठिकाणी तो खेळत होता, त्यानंतरचं मोठं अंतर पार करून इथपर्यंत आला, त्याच्यामुळे आज स्पर्धेला मात्र थोडंसं उशीर लागला. इथे पहा विकेट किपर यावेळेस मात्र खरं तर विजय घाणेकर. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम विजय घाणेकर. सरपंच आहेत तळेखार ग्रामपंचायतीचे, परंतु अशा फलंदाजाला खरं तर झेल सोडलाय. सगळ्यात विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. पहा चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. इथून मात्र थोडासा खाली सुद्धा राहिला. जित भोईर एक मोठं नाव आहे कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमधील, ज्यानं अनेक वर्ष आपण पाहतोय सातत्य मात्र टिकवलंय क्रिकेटमध्ये. कन्सिस्टन्सी परफॉर्मन्सेस दिलेत प्रत्येक मॅच मध्ये स्पर्धेमध्ये. ओ इथे मात्र पहा गोलंदाजाला संधी होती. तेजसच्या हातामधून निसटला हा चेंडू. खरं तर मिसटायमिंग झाला होता. टोला कदाचित लागला होता, एज लागली होती त्या ठिकाणी आणि इथे रन 1 मिळते. थोडंसं अडखळत सुरुवात झाली जित भोईरची, परंतु कधी फॉर्म मध्ये येईल त्याचा नेम नाहीये.
धावसंख्या 20 वर पोहोचले, 20 रन्स. जितेशनं 18 धावा केल्या, सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, म्हणूनच या धावसंख्या स्कोरवर दिसते. चांगला फटका यावेळेस मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न मात्र केलाय. अविनाश भोईरच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं हा दर्जेदार फटका, षटकार. कमालीचा फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. थोडासा मगासपासून जो दबाव निर्माण केला होता तळेकर संघानं, तो दबाव हटवण्याचा प्रयत्न मात्र या फलंदाजानं केलाय. अवीच्या बॅटमधून षटकार. तेजस काटकर RPL मध्ये सुद्धा पाहिलं होतं या गोलंदाजाला आपण. इथे चान्स आहे, जास्त उंच गेलाय, स्वतः गोलंदाज धावलाय आणि वाडे कॅच. अप्रतिम झेल, कॅच ऑफ द नाईट. वारंवार पहावी असाच हा झेल मात्र या ठिकाणी आम्हाला सुद्धा एका क्षणाला